मित्रांनो, साहित्य संमेलन भरवलं कशासाठी होतं आणि त्याच्यातनं बाहेर काय निघतंय हे बघितलं की हसून हसून पुरेवाट झाल्याशिवाय राहत नाही. एका प्रकारे साहित्य संमेलनाच्या नावावर आपल्या नासक्या आणि देशातनंच खंगत चाललेल्या, संपत चाललेल्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी शरद पवारांनी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवण्याचा घाट घातला. त्याच्यात एक कदाचित स्वतःला मोठेपणा मिळवण्याचाही प्रयत्न होता की दिल्लीतलं पहिलं साहित्य संमेलन पंडित नेहरूंच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं आणि त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. आता दुसरं साहित्य संमेलन होतं आहे, नरेंद्र मोदी आणि शरद पवार. ती काही शरद पवारांची खेळीबिळी असते का? त्याच्यात जे साहित्यिक आणि जे लोक, कवी, लेखक बोलवले होते ते कोण होते हे आता एव्हाना स्पष्ट झालेले आहे. या साहित्य संमेलनात ठरल्याप्रमाणे संमेलना अध्यक्ष म्हणून तारा भवाळकर यांनी जी काही भाषणं केली, म्हणजे नरेंद्र मोदींसमोर बोलताना त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असा उल्लेख केला, नावही घ्यायचं टाळलं. शरद पवारांना त्यांनी जाणते बिणते विशेषण दिलं, पण नंतर मात्र वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्यांनी गरळ ओकलं. पण त्यांनी भाजपला काडीचाही परिणाम झाला नाही. म्हणजे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा भाजप समर्थक काही पत्रकारांनी, ब्लॉगर्सनी आपला खेद व्यक्त केला, आपला संताप व्यक्त केला, पण भाजपाला, देवेंद्र फडणवीसांना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना काडीचाही फरक पडला नाही. कारण अशी टीका गेली अनेक दशकं झेलतच ते राजकारणात वर आलेले आहेत आणि त्यामुळे अशी टीका झाली तर त्याला किती मनावर घ्यायचं. पण उभाठा सेनेच्या मात्र ही टीका फारच जिव्हारी लागलेली दिसते. आदित्य ठाकरेंनी आपलं हृदय पिळवटून निचोडके म्हणतात तसं काहीतरी एक इंग्रजीमध्ये ट्विट केलेलं आहे. त्याचा अर्थ किती उभाटा सैनिकांना कळेल असं कळत नाही, पण नीलमताई गोरेंबद्दल आपल्या मनातली खंत व्यक्त केलेली आहे. पण ह्या निमित्ताने जे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत ते बघता हे साहित्य संमेलन खंडणीखोरांचं साहित्य संमेलन होतं की काय असं वाटायला लागलेलं आहे. शिवसेना हा पक्षही खंडणीखोरांचा पक्ष, अर्थात तसे आरोप अगदी सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेबद्दल होत होते. पण नीलमताई गोरेंनी आरोप केल्यानंतर किंवा त्यांनी एका पदासाठी 2 मर्सिडीज हा हिशोब सांगितल्यावर प्रत्येकजण हिशोब मांडायला लागले, हिशोब चुकते करायला लागले. कालच या विषयावर व्हिडिओ केला होता आणि सुषमा अंधारेंनी नीलम गोरेंवर टीका केली. त्याच्यात त्यांनी त्यांचा हिशोब मागितला. नीलम गोरे PMTच्या बसने प्रवास करणाऱ्या आता एवढ्या श्रीमंत कशा झाल्या, त्यांच्याकडे किती गाड्या आल्या, त्यांनी पुण्यामध्ये काय केलं हा हिशोब मांडला. आज संजय राऊतांकडनं जी अपेक्षा होती ती त्यांनी अगदी चोख पार पाडली. निर्लज्ज आणि काहीतरी नमक हराम वगैरे अशा प्रकारची शेलक्या भाषेचा उपयोग संजय राऊतांनी केला आणि त्याच्यात काही मला आश्चर्य वाटायचं कारण नाही आहे. पण सांगायचा मुद्दा हा की हे बोलता बोलता त्यांनी नीलम गोरेंबद्दल केवळ आपलं वक्तव्य न लांबवता त्याच्यात साहित्य महामंडळ ते देखील कशा प्रकारे खंडणीखोरी करतायत. म्हणजे सरकारकडनं अनुदान मिळालं त्यातला एक काही वाटा कापला जातो, त्याच्यात कट मारला जातो, इथपासनं ते बाकीचे जे साहित्यिक असतील, राजकीय नेते असतील, हे सगळे कशा प्रकारे खंडणीखोरी करतात. आणि उभाटा सेनेच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर अगदी आत्ताच आदित्य ठाकरे यांच्या अतिशय विश्वासातले कार्यकर्ता म्हणून ओळख असणारी अयोध्या पौळ पाटील यांनी मागे असंच कोणाबद्दल तरी उभाटा सेनेचा कोणतरी जिल्हाध्यक्ष पक्ष सोडून गेल्यानंतर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता का पोस्ट टाकली होती. त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मी निवडणुका लढवण्यासाठी 10 कोटी रुपये तयार ठेवले होते पक्षाला, म्हणजे तरी मला तिकीट मिळालं नाही.
म्हणजे याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की निवडणूक लढण्याच्या खर्चाची मर्यादा आहे आणि त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त खर्च तर काही कोणी तांत्रिकदृष्ट्या करू शकत नाही. प्रत्येकजण कोट्यवधी रुपये खर्च करतात हे तुम्हाला मला माहिती आहे, ती गोष्ट वेगळी. पण एखादी व्यक्ती जेव्हा पोस्ट टाकते की मी अमुक अमुक खर्च त्याच्यासाठी पैसे तयार ठेवले होते आणि 10 कोटी रुपये तयार ठेवूनही तिकीट मिळालं नाही, याचा अर्थ हे 10 कोटी रुपये कोणाला द्यायला तयार ठेवले होते? मातोश्रीवर द्यायला तयार ठेवले होते का ज्या लोकांनी मातोश्रीभोवती कोंडाळं करून उभं ठेवलंय त्यांना ते द्यायला तयार ठेवले होते? आणि पुन्हा काय अयोध्या पवार पाटील यांनी काही उभाठा सेना सोडलेली नाही आहे, त्याच पक्षात आहेत. त्यांनी देखील अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे की पक्षामध्ये अशा प्रकारचे व्यवहार चालतात की तुम्हाला तिकीट मिळायला पैसे द्यावे लागतात. बरं, या सगळ्यावर फक्त टीका टिप्पणी करून हे प्रकरण थांबलं असतं तर गोष्ट वेगळी. संजय राऊतांनी याच्यात पुन्हा शरद पवारांना ओढलं, कारण हे सगळे जे साहित्य संमेलन, त्याच्यामध्ये कोणते वक्ते, कोणते पॅनल डिस्कशन्स, त्याच्यात कोणाला बोलवायचं, कोणी मुलाखत घ्यायचं, ह्या सगळ्याचं कुठेतरी शरद पवारांचं त्याच्यामध्ये छाप असल्याशिवाय या गोष्टी झाल्याच नसत्या. कारण मुळात साहित्य हा त्यातला हेतू नव्हताच. दिल्लीत एक कार्यक्रम करून त्याच्यामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं दाखवायचं. म्हणजे आता आपण पंतप्रधान तर होऊ शकत नाही, पण दिल्लीचं तख्त आपण राखतो हे दाखवण्याचा एक हव्यास. आता ते असं दाखवून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून असं दाखवलं जाऊ शकतं का नाही कल्पना नाही. पण त्यामुळे त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या राजघराण्यातले लोक आहेत, त्यांच्या सत्काराची काय, त्यांचं साहित्याशी काय संबंध आहे? दिल्लीचेही तख्त राखण्याचा विषय आहे तर तो वेगळा कार्यक्रम करता आला असता की दिल्लीचं तख्त इतिहासात कोणत्या कोणत्या सरदारांनी किंवा मराठा साम्राज्याच्या कोणी राखण्यास मदत केली होती, त्याचं साहित्याशी काय संबंध आहे? पण एकूणच सगळा भाग हा शक्ती प्रदर्शनाचा असल्यामुळे त्याच्यावर शरद पवारांची बारीक नजर होती. त्याच्यातनं या साहित्यिकांचा जो सगळा किलबिलाट चालला होता त्याच्यावर त्यांची मेसेज जो होता, म्हणजे शरद पवार स्वतः काही बोलणार नाहीत कारण पंतप्रधान समोर असताना ते अतिशय सन्मानाने बोलतील, पण जो मेसेज आहे तो या अशा सगळ्या आश्रित साहित्यिकांकडनं बाहेर येण्याचं काम याच्यामध्ये केलं गेलं असेल. सांगायचा मुद्दा हा की या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उद्देश काय होता आणि प्रत्यक्षात झालं काय. म्हणजे आता त्याच्यात आणखीन एक पैलू समोर आला आहे की त्या साहित्य संमेलनात, आत्तापर्यंतच्या साहित्य संमेलनाला जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी प्रसिद्धी नरेंद्र मोदींमुळे या साहित्य संमेलनाला मिळाली. नुसते शरद पवार असते तरी कोणी दखलही घेतली नसती, ही वस्तुस्थिती आहे. कारण शरद पवारांचा साहित्याशी काय संबंध आहे ते सगळ्यांना माहिती आहे, फक्त राजकारणापुरता संबंध आहे. आणि मोदींच्या येण्यामुळे एवढी प्रसिद्धी मिळाली म्हणून ते मागचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते श्रीपाल सबनीस, त्यांनी देखील छाती पिटायला सुरुवात केलेली आहे. मग त्यांनी तो ब्राह्मण्यवाद आणि माझ्या जातीने काही अन्याय केला बहुजनांवर त्याच्यासाठी माफी मागितली, नथुराम गोडसेंवर टीका केली. म्हणजे ही जी स्पर्धा या साहित्यिकांमध्ये लागली की एवढं सगळं करूनही आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही, पैसा मिळत नाही, मग ओरड आणखीन जोरात, ती खरोखर हास्यास्पद आहे. संजय राऊतांनी शरद पवारांवर आरोप केले खरे की या सगळ्याला शरद पवारही जबाबदार आहेत आणि शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेऊन म्हणे त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केला की साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अशा गोष्टींवर बोलणं टाळायला होतं नीलम गोरेंनी. हे तुमचे काय हिशोब आहेत ते बंद खोलीच्या आडचे हिशोब आहेत, ते बाहेर येऊन सांगायचे नसतात कोणत्या पदासाठी काय दिलं गेलं. सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. पण त्याच्यात जेव्हा शरद पवार अशा प्रकारच्या गोष्टी सांगताना म्हणतात की नीलम गोरे आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या, त्याच्या आधी ते याच्यामध्ये होत्या आणि मग त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं योग्य नाही, मग ती गोष्ट खुद्द शरद पवारांना लागू नये का होत? जे शरद पवार सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करतात, काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवतात, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी होतात. 2004 साली UPA नावाचं त्याचं जरी सरकार असलं तरी या सरकारचं नेतृत्व सोनिया गांधींकडेच होतं. सोनिया गांधींनी राष्ट्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून डॉक्टर मनमोहन सिंग यांना रिमोट कंट्रोलसारखं त्याच्यावर चालवलं होतं.
हे शरद पवारांना माहिती नव्हतं का? म्हणजे प्रत्यक्षात ज्या मुद्द्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्याच गोष्टीला हरताळ फासला गेला होता, पण त्याचं त्यांना काही वाटलं नव्हतं, कारण सत्तेची ऊब हवी होती. आणि त्यामुळे या सगळ्यातनं जे अधःपतन झालेलं आहे, राजकीय पक्षांचं अधःपतन, त्याच्यातही खास करून शिवसेनेचं, कारण पूर्वीपासूनच ही गोष्ट चालू होती, हे आता उघड व्हायला लागलं. अंबादास दानवेंनी आरोप केले, संजय शिरसाटांनी आरोप केले, म्हणजे प्रत्येकजण एक दुसऱ्याचे कपडे पाडायला लागला. त्याच्यामुळे कळायला लागलं की हा पक्ष अशाच प्रकारे चालत होता. साहित्यिकांचं अधःपतन झालं, त्यांची चिखलफेक सुरू झाली. साहित्य मंडळाचा कारभार कसा चालतो, तिथे किती म्हणजे किती अनुदान दिलं तर किती पोचवलं जातं, ह्याचे विषय समोर आले. आणि याच्यातनं राजकारणातल्या वैचारिक दिवाळखोरीची देखील एका प्रकारे ती चर्चा लोकांच्या समोर आली. आणि त्यामुळे साहित्य संमेलन ज्या हेतूने भरवलं होतं की भाजपावर एक वैचारिक दृष्ट्या आघात करून, म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या भाजपा शासित सरकारच्याच पैशावर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला खजील करणारं, नरेंद्र मोदींना खजील करणारं, काय तर म्हणे त्या माणसाच्या पोटी जन्म झाला आणि दैवी देणगी म्हणजे देवानीच पाठवलंय वगैरे, असं काही नसतं. अशा गोष्टींवर टीका करून काय मोदींना फरक पडणार आहे? लोकसत्तांनी जरी पहिल्या पानावर दखल घेतली तरी लोकसत्ता वाचतं कोण हल्ली, हे तर कळायला पाहिजे. सामनानी दखल घेतली, सामना वाचतं कोण? आणि त्यामुळे हा जो सगळा वैचारिक गोंधळ होता, त्याच्यातनं ही जी फटफजिती झालेली आहे, त्याच्यामुळे लोकांचं तर मनोरंजन होत आहे. अशीच साहित्य संमेलनं, खंडणीखोरांची साहित्य संमेलनं दरवर्षी भरवत, आणि ज्या हेतूनी ती भरवली त्यांना हरताळपासून त्याच्यातनं असा काही तमाशा लोकांना बघायला मिळो, हीच माझी इच्छा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.